संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुःखाची छाया पसरली. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचं विमान अपघातात बारामती येथे दुःखद निधन झालं. आणि ही वार्ता कर्णोपकर्णी कळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये एकच दुःख वातावरण तयार झालं. तसं पाहिलं तर अजितदादा पवारांचं आणि कोकणाचं एक वेगळं नातंच होतं. सुरुवातीच्या काळात पालकमंत्री उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना 2004च्या पहिल्या निवडणुकीपासून ते आज तागायत जरी उदय सामंत शिवसेनेत गेले असले तरी अजितदादांचे आणि उदय सामंतचे संबंध जसे होते तसे आजही आहेत. आणि त्याचा उपयोग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अर्थमंत्री नात्याने अजितदादा पवारांनी चांगल्या प्रकारे केला आणि रत्नागिरी जिल्ह्यालासुद्धा अनेक विकास कामांमध्ये चांगली निधी दिला. आणि त्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा चिपळूणचे आमदार असतील, शेखर निकम असतील किंवा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत असतील, यांचे तसे अजितदादांशी अतिशय जवळचे संबंध होते. आपण आज ह्या ठिकाणी उभे राहिलो त्या रत्नागिरी शहरातले एक पर्यटन स्थळ म्हणून आज नावलौकिक आलेल्या तारांगणमध्ये. दादांचा दौरा रत्नागिरीमध्ये होता त्यावेळेलासुद्धा त्यांनी तारांगणची पाहणी केली होती. त्यानंतर शिवसृष्टीला गेले होते भगवती किल्ल्यावरच्या. त्यानंतर मल्टीमीडिया 3D प्रत्यक्ष पाहिला होता. तारांगणमध्ये सुद्धा बसून त्यांनी तारांगणमधले संपूर्ण एकंदरीत तिथला काही अर्धा तास तारांगणमध्ये घालवला होता. आणि त्यानंतरसुद्धा त्यांना एवढं त्यांच्या तारांगण भुरळ पाडली की त्यांनी उदय सामंतांनासुद्धा विचारलं की मला हे बारामतीमध्ये अशा प्रकारचं तारांगण करायचं आहे. अतिशय शिस्तप्रिय, अतिशय कर्तव्यदक्ष, अतिशय प्रशासनावरती प्रचंड प्रभाव असलेला नेता म्हणून अजितदादांकडे पाहिलं जायचं. आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर अजितदादांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण फार मोठं योगदान आहे. 2014 साली जेव्हा पालकमंत्री उदय सामंतांना रत्नागिरी तालुक्यासह खाडीपट्ट्याचा जो भाग त्या मतदारसंघाशी जोडला गेला, त्यानंतर परचुरी ह्या गावाशी निगडीत असलेला परचुरी पूल हा जो उभा राहिला तो अजितदादांच्या प्रयत्नातनं आणि उदय सामंतांच्या भूमिकेमुळे तो आज उभा आहे. साधारणपणे 12 कोटी रुपये खर्च करून तो परचुरीचा पूल उभा करण्यात आला. त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून दादांनी त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि परचुरी गाव हे राष्ट्रीय महामार्गाच्या अतिशय जवळ आलं. आणि विशेष म्हणजे त्यावेळेला भूमिपूजनाच्या वेळेला दादांनी एक वाक्य उच्चारलं होतं. त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव CP जोशी होते. 1 वर्षामध्ये हा पूल उभा राहिला पाहिजे आणि त्या पद्धतीने तो बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमातून तो वर्षभरातच पूर्ण केला. दादांचं प्रत्येक कामाचं टाईमबाउंड असायचं आणि ह्याच्यातूनच त्यांनी तो पूल उभा राहिला. आणि आज त्या परचुरीसह आजूबाजूच्या गावाला त्या पुलाचा मोठा फायदा होतो आहे. त्याचबरोबर आपण मिरकरवाडा मिऱ्या येथे धूपबंधाऱ्याचा कामाचा विषय निघाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंतांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि त्या धूप प्रतिबंधक कामाच्या भूमिपूजनालासुद्धा अजितदादा स्वतः आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी 160 कोटी रुपये अर्थ विभागातून मंजूर करून दिले होते. त्याचबरोबर इतर अनेक गोष्टींचा आपण उल्लेख केला तर आज जरा अजितदादांच्या ह्या गोष्टीमुळे आज कसब्यातलं संभाजी स्मारकाचा जो आराखडा आज 350 कोटी रुपयाचा तयार झाला आहे आणि मंत्रालयामध्ये तो आता सादर करण्यात आला आहे, त्याची पाहणी जागेची सुद्धा अजितदादा यांनी केली. आणि त्यांचा तो रत्नागिरीतला शेवटचा दौरा होता आणि त्या दौऱ्यानंतर त्यांचा तो दौरा 27 एप्रिल रोजी त्यांनी तो दौरा केला. प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आणि काय अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मंत्रालय बैठक लावली आणि 350 कोटीचा आपल्या राजाचं एक आदर्श असं स्मारक व्हावं ही त्यांची इच्छा होती आणि त्या इच्छेपोटी त्यांनी तो आराखडा मंजूर करून घेतला. एकंदरीतच काय की अजितदादांची ह्या रत्नागिरी जिल्ह्यावर सुद्धा अतिशय प्रेम होतं आणि कामाच्या बाबतीत अत्यंत ते तत्परते असायचे आणि तितकेच कामाच्या पाठपुराच्या बाबतीतसुद्धा ते तितकेच अतिशय प्रसिद्ध होते. आणि त्यामुळे अशा ह्या रत्नागिरी जिल्ह्यावरती असलेल्या नेत्याचं असं अपघाती निधन व्हावं हे महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा मोठं नुकसान झालं आहे असंच म्हणावं लागेल. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. आता आम्ही तुम्हाला पण दिलेले म्हणजे आम्हाला फक्त भेदभाव करायचा नाही. तुम्ही सगळेजण याच्यातले तज्ञ आहात. राज्य सरकारने, महायुतीच्या सरकारने, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळ्यांची सरकारी मंत्री
सगळ्यांनी ठरवलेलं आहे की हे सभागृहामध्ये पण जाहीर केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मान्यवरांची मदत स्थानिकांची लागणार आहे. आम्हाला कुणालाही स्थानिकांच्या भावना दुखवायच्या नाही. आणि साधारण इथं आल्यानंतर ट्रिप येतील मुलांच्या मुलींच्या, बसेस राहतील, लाईट मोटर व्हेकल कार राहतील. पलीकडचा ब्रिज आपल्याला तो ब्रिज कंबरदारा तुम्ही दाखवला बघायची, तो मोठा करायचा आहे. 1 किलोमीटर काहीतरी इथून रस्ता केला तर तो डायरेक्ट हायवेला जातो, असं काही मान्यवरांचं इथल्या म्हणणं आहे. तर ते पण आपण मोठं 7 विभागाशी चीफ इंजिनियर इतर PWDच्या आलेल्या विभागाचे त्यांना सांगितलेलं आहे. असं एक करायचं. आपल्याला हे जरा लवकर करून, साधारण आमचं 30 जूनला अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये आम्हाला त्याला मान्यता दिली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.